निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. हॅलो. हा बोला ताई. हॅलो. हा बोला ना. मला समजत नाहीये काय झालंय ते. बरं बरं ठीक आहे. तुमचा मिस कॉल होता. कोणाचा नंबर आहे हा? स्वामी ओम चॅनलचा. अच्छा सॉरी. अच्छा सॉरी. हो हो मी फोन केला होता. बरोबर आहे. सॉरी मी नंबर ओळखला नाही. सुनीता राजपूत ना? हो ताई हो ताई. हा काही नाही, मला स्वामींचे अनुभव आले. मी स्वामी भक्त आहे. अरे वा, कुठून बोलताय ताई? मी बारामतीवरून बोलते. अच्छा, नाव सांगू शकता का? नाव नाही सांगत. बरं बरं बरं. मला आनंद झाला असता की म्हटल्यानंतर नाव पण सांगायला खूपच आनंद झाला असता, पण नाही सांगितलं. सांगा. मी तुमचे अनुभव एकही दिवस माझा असा जात नाही की मी अनुभव ऐकत नाही. आणि खूप सुंदर सुंदर अनुभव असतात. केंद्रीय दादांशी पण माझे 2 वेळा फोन झालेले, त्यांनी मला सेवा दिलेल्या आहेत. अरे वा. हो, आणि खूप छान बोलणं पण झालेलं आहे. बारामतीचे त्यांनी ते पादुका सापडल्या होत्या उंबराच्या झाडाखाली. आणि एक इथले ते इथं MIDC का कुठेतरी एक वकील नाही हे आहेत, ते कोणतरी मला आता आठवत नाहीये, पण त्यांच्या घरी पण स्वामींची पावलं उमटलेली. बरोबर, माहित आहे मला. हो हो, ते 2 अनुभव मी त्यांचे ऐकलेले. आणि मी नेहमीच तुमचे अनुभव ऐकते. तुमचं म्हणजे सगळंच म्हणजे मला इतका आवडतं तो चॅनल, स्वामी ओम चॅनल, की मी एक दिवस विसरत नाही ऐकायचं. म्हणजे एवढं खूप सुंदर आहे, खूप आणि खूप छान आहे. आणि स्वामींची एवढी प्रचिती आली की सांगेल तेवढं फारच कमी आहे. खरंय खरंय. मला माझा अनुभव एक शेअर करायचा होता. मी स्वामींना बोलले होते, माझा हा जर रिपोर्ट माझा नॉर्मल आला तर मी स्वामी ओम चॅनलला माझा हा अनुभव शेअर करते. अरे वा अरे वा. ऍक्च्युली तुम्हाला आवाज येतोय का? हो येतोय. मध्ये मध्ये थोडा ब्रेक होतो, पण येतोय व्यवस्थित. माझ्या घशाला थायरॉइडची गाठ होती आणि 2016ला डिटेक्ट झाली. ती मला समजलीच नाही की ती गाठ का आहे म्हणून. अरे बापरे. मी सहज डॉक्टरांकडे चेकअपसाठी गेले तर डॉक्टर म्हणे, मॅडम तुमच्या घशाला गाठ आहे. तर ती गाठ होती आहे लिंबा एवढी. बापरे. हो हो. आणि ती कधीपासून आहे ती माहितीच नाही, त्याची ग्रोथ कधी झाली, काय झाली. तुम्हाला काही त्रासच झाला नाही? मला त्रास अजूनही होत नाहीये त्याचा, म्हणून तर मला हा अनुभव शेअर करायचा आहे. आणि 2016ला मला डिटेक्ट झाल्यानंतर माझी त्याची कॅन्सरची टेस्ट केली डॉक्टरांनी, की बाबा त्याचं ते रिपोर्ट पाठवले. रिपोर्ट त्यावेळेस पण नॉर्मल आले. आणि त्याच्यानंतर आज अचानक मला वाटतं 2 महिन्यांपूर्वी त्याची पुन्हा मला पुण्याला मी सहज थायरॉइडवरती त्या गाठ विरघळण्यासाठी किंवा काय होण्यासाठी म्हणून ट्रीटमेंट घेण्यासाठी एक CM गोडबोले म्हणून आहेत, त्यांच्याकडे मी गेले, थायरॉइड स्पेशलिस्ट. तर ते म्हणाले की मला थायरॉइडची ट्रीटमेंट मी देईल ह्या गाठीला, पण तरी पण मला शंका म्हणून ह्याची तुम्ही FNAC करून घ्या, म्हणजे कॅन्सरची आहे का नक्की ह्याच्यामुळे मला ह्याचे रिपोर्ट हवे. तर मी ते रिपोर्ट करण्यासाठी मी खूप घाबरले. त्यांनी मला हे नाव घेतलं तरी मला खूप भीती वाटली. खरंय. बापरे म्हटलं, हा जर रिपोर्ट आता पुन्हा त्यावेळेस केलेला रिपोर्ट नॉर्मल झाला, पण आता जर काय त्याच्यात जर काय फरक झाला तर काय करायचं. मी स्वामींना म्हटलं, स्वामी माझे एवढे हे रिपोर्ट आहे ते फक्त नॉर्मल येऊ द्यात, थायरॉइडची गाठ असू द्यात. आणि ती गाठ थोडी थोडी जी वाढतीये, एकदम थोडी थोडी वाढतीये, पण त्याचा मला बिलकुलही त्रास होत नाहीये. पण भविष्यात जर त्रास झाला तर डॉक्टरनी ऑपरेशन करावं लागेल असं सांगितलेलं. अगं बाई. हो, पण ते ऑपरेशन करायचं म्हणजे त्याचं अख्खा थायरॉइडच काढायचा असं त्यांचं म्हणणं आहे. आणि एक गोळी तुम्हाला चालू ठेवावी लागेल त्याच्यासाठी शेवटपर्यंत. हो, एवढं रिस्की सांगितलं होतं. मग मी स्वामींकडे धावा घेतला. स्वामींची नित्य सेवा तर माझी चालूच असते. 3 अध्याय वाचणे, 11 माळी जप करणे आणि 11व्या तारक मंत्र म्हणणे, हे माझं नित्य सेवा चालूच आहे गेल्या मार्गशीर्ष महिन्यापासून. आणि 2016 पासून मी स्वामी सेवेत आहे. आणि स्वामींचं दर गुरुवारी माझे 11 पारायणाचा संकल्प असतो. दर गुरुवारी माझ्या घरी स्वामींचं पारायण असतं. 11? हो, 11 हे करायचे, 11 पारायण करायची म्हणून मी दर गुरुवारी एक पारायण करते. अशी मी 11 पारायणचा संकल्प करून पारायण करते स्वामी चरित्राचा का? सारामृतचे करते मी.
सारामृत. अच्छा, हा, चरित्र सारामृत. हा हा. हो, पण मला त्याचाही रिझल्ट खूप म्हणजे प्रत्येक जे माझ्या मनात इच्छा असेल ते स्वामींनी प्रत्येक मला जे वेळोवेळी प्रत्येक गोष्टीचं त्यांनी मला हे दिलं पण. नाही, येणारच ताई, तुम्हाला खूप चांगले हो. अनुभव येतील बघा. मग तो रिपोर्ट करताना मला खूप भीती वाटली. मग मी ते रिपोर्ट करण्यासाठी गेले ते गाठीचे हा, हा. पिशवी घालून ती मला खूप भीती वाटत हा, हा. सेंटरमध्ये मी गेले. तर ते स्वामींना घरातून निघताना एवढीच विनंती केली की स्वामी तुम्ही माझ्या तिथं शेजारी उभे राहा आणि मला भीती वाटून देऊ नका. हा, हा, हा. त्यावेळेस माझ्या घशात डायरेक्टली सुई तिथं हे करणार होती ना. बापरे. डायरेक्ट घशात घालणं म्हणजे डायरेक्ट भरून गळ्यातून घालणं सुई आणि ते पाणी काढून ते टेस्ट करायचं होतं पाणी. पेशी काढायच्या होत्या. पेशी काढायच्या होत्या. बापरे. तर ताई तुम्हाला खोटं सांगत नाही, ज्यावेळेस मला सोनोग्राफीसाठी घेतलं म्हणजे माझ्यासाठी माझ्या अक्षरशः अंगावर काटे येतात, माझ्या डोळ्यात पाणी येतं. हा. तर मला ज्यावेळेस टेबलवरती घेतलं आणि घशात ज्यावेळेस माझ्या सुई अशी घातली त्यावेळी जे सुई घालणारे डॉक्टर होते ना, भगत डॉक्टर, हा. तर त्यांच्या रिंगटोन वाजली. तर रिंगटोन काय असेल? हा. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. अरे वा. आणि ती रिंगटोन जोपर्यंत माझ्या घशात सुई होती तोपर्यंत तरी ती रिंगटोन चालूच होती त्यांची मोबाईल. बापरे. हा स्वामींनी मला इतका मोठा साक्षात्कार दिला. ताई, तुम्हाला खोटं सांगत नाही मला, म्हणजे असं रोग येते सांगताना. खरंच खरंच ताई. त्यांनी मला एवढा साक्षात्कार दिला की विचारायलाच नको. खरंच ताई. तर त्याच्यानंतर माझे रिपोर्ट नॉर्मल आले. अरे वा. हे रिपोर्ट सुद्धा माझे त्यांनी नॉर्मल आणले स्वामींनी. पण मला त्यांचा रिंगटोन जो होता ना तिथं रिंगटोन नसून ते स्वामीच होते. खरंच खरंच. म्हणजे मला स्वामी त्यांनी एवढा सतत साक्षात्कार तुमच्या दिला बरोबर होते. स्वामींनी. हो. आणि माझ्या घरात बरेचसे प्रॉब्लेम असतात, माझ्या मुलांच्या असतील, माझ्या घरातल्या असतील, पण प्रत्येक वेळेला ते धावून येतात माझ्यासाठी, प्रत्येक वेळेला उभे असतात. किती छान ताई. तुम्ही सेवा नुसती करताय ना. सेवा म्हणजे मी तर काहीच करत नाही ताई, माझ्यापेक्षा कितीतरी अनुभव मी ऐकते तर कितीतरी पटींनी बायका सेवा करतात, कितीतरी लोक सेवा करतात. खरंय. खूप. आणि केंजळे दादांनी मला 2 सेवा दिलेल्या, त्या 2 सेवांचा पण मला खूप अनुभव आला. खूप छान, म्हणजे विचारायलाच नको. प्रत्येक वेळी मला हो. आणि फोन पण उचलला जातो. मी ज्यावेळी फोन करेल त्यावेळी 2दा त्यांनी, मी जरी एकदा केला मी फोन, त्यांनी उचलला तर त्यांचा रिप्लाय असा तुम्ही कसा केला तसाच त्यांनी केला मला. अरे वा. खूप. आणि हा तुमचा चॅनल एवढा छान आहे, कितीतरी घरातले म्हणजे कुटुंब सुखी आहेत ह्या चॅनलमुळे. तुम्हाला एवढे आशीर्वाद. आणि तुम्ही स्वामींच्या रूपात सगळ्यांना म्हणजे हे प्रसार करताय ना, खूप आमचे आशीर्वाद आहेत खरंच. म्हणजे तुम्हाला आपल्या चॅनलला काही खोटं नाही, जे आहे ते प्रत्येकाचा सत्य अनुभव आहे. कलियुगातही स्वामी सगळ्यांच्या पाठीशी उभे आहेत बरं. हा. खरंच आहे. बोललात. खरंच आहे. खरंच आहे. आणि आता प्रत्येक घरोघरी स्वामीच निवेदन करतात. खरंय खरंय. आणि मग काय होतंय मग त्या आता थायरॉइडच्या गाठीचं ऑपरेशन करणार आहेत की गोळ्यांनी स्वामींवरती सोडून दिले. ते रिपोर्ट नॉर्मल आले त्याच्यानंतर मी डॉक्टरांकडे पण गेले. आता नाही असं नाही करायचं ताई. जाऊन या तिथे आणि त्याच्यावर प्रॉपर ट्रीटमेंट घ्या ताई. आता स्वामींनी तुम्हाला एवढा चांगला सन्मार्ग दाखवलाय ना, तर तुम्ही आता तो मार्ग सोडू नका. मला फक्त ऑपरेशनची भीती वाटतेय की बाबा ऑपरेशन करायचं म्हटलं तर कसं, मग मी घाबरतेय ऑपरेशन. नाही काही घाबरायचं नाही. स्वामींवर विश्वास ठेवा. तुमचं सगळं छान होणार ताई. माझी फक्त स्वामींना एवढी विनंती की ऑपरेशनची वेळच येऊ नये, ती गाठ विरघळून जावी. हा, मग तुम्ही ट्रीटमेंटचं चालू करा ताई. ती गोळ्यांनीच विरघळेल. त्याचं ट्रीटमेंट काहीच नाहीये. त्यांचं म्हणे तुम्ही प्राणायाम करा. आणि केंजळे दादांनी मला एक सेवा दिली की ते 21 दिवसाची सेवा केली ना तर तुमची ती गाठ 21 दिवसात राहणार पण नाही. अरे वा. मग करताय ना तुम्ही? अजून करायची आहे मला ती सेवा. थोड्या अडचणी आल्या, मला करता आले नाही. पण 21 दिवसात ते म्हटले तुम्ही जर ते सुरू केली ना सेवा तर तुमची गाठही राहणार नाही, तुमची ऑपरेशनची पण वेळ येणार नाही तुम्हाला. अरे वा. मग नक्की. आधी माझा विश्वास पण खूप आहे स्वामींवर. ठेवलाच पाहिजे. खूप प्रचिती देतात खूप. आणि खूप मला शब्दात सांगता येत नाही एवढं. आणि मी अक्कलकोटलाही जाते. अरे वा. नेहमीच्या गाण्याचं. माझ्या मुलं सुद्धा स्वामी सेवेत आहेत. आणि खूप आमच्या घरात म्हणजे मला नाव घेतल्याशिवाय आमचा दिवस उगवतही नाही, मावळतही नाही एवढं. खूप बारामतीला. हो. आणि बारामतीला कधी आलात ना तुम्ही तर खरंच या. नक्की नक्की येणार आमच्या घरी. हो. आणि मी केंजळे दादांना पण तसं सांगते. थोड्याशा आता अडचणी आहेत पण बऱ्यापैकी अडचणी आल्या तरी त्या अडचणी दूर होतात. होणार. त्याच्यावर मार्ग निघतोच नाही. स्वामींची जो सेवा करतो त्याला मार्ग स्वामी दाखवतात. हो. आणि तुम्ही किती मार्गदर्शन छान करता, तुम्ही किती सल्ले छान देता, किती तुमची म्हणजे तुम्हाला एवढे
तुम्ही किती गोड बोलून सगळ्यांना सांगता, प्रेमाने सांगता. स्वामी शक्ती देतात होता नाही, खरंच अक्षरशः डोळ्यात पाणी येतं हे सांगताना तुला. नाही खूप तुम्हाला सुंदर वाटलं आणि तुम्ही स्वतःहून फोन केलात, किती म्हणजे तुमचे आभार मानून मी अक्षरशः माझ्या पुढे शब्द नाहीयेत तुम्हाला आभार मिस मानायला. कॉल पाहिलेले असले आणि वेळ असेल ना तर मी नक्की कॉल बॅक करतेच. हो. किती तुम्ही हे स्वामींचे, हो खूप खूप छान वाटलं, खूप हा. सुंदर वाटलं मी तुम्ही share मला फोन करते, हा, केला. ताई? हो हो चालेल चालेल. तेच हो, आम्ही श्री स्वामी समजत आहे. समर्थ. हो हो ताई. मला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता. श्री स्वामी समर्थ.